सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांचे कारनामे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ की तुम्ही निवडणूक झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरला आणि उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुमचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला आणि तुमचा लोकशाही पद्धतीनं निवडून येण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला, तोही अशा तरतुदीच्या अंतर्गत जी तरतूद कायद्यामध्ये अस्तित्वातच नाही। असाच प्रकार कळंबोलीमधील सोसायटीमध्ये घडला आहे। तर या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये दोन गट पडलेले आहेत, दोन पॅनल पडलेले आहेत। त्यापैकी एका पॅनलचा एकही उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला नाही, मात्र दुसऱ्या पॅनलचे दोन उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले। अर्ज बाद करताना कारण देण्यात आलं की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960चं कलम 117 नुसार तुमचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। या निवडणूक अधिकाऱ्यानं त्याचा जो निकाल दिला त्या निकाल एक पानी आहे। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 कलम 117 अन्वये आपली सदनिका किंवा तिचा भाग कोणताही भाग संस्थेच्या पूर्वलेखी परवानगीशिवाय पोटभाड्याने लिव्ह अँड लायसन्स पद्धतीने किंवा काळजीवाहू पद्धतीने दिला असेल किंवा आपला ताबा सोडला असेल किंवा संस्थेतील आपले भागभांडवल आणि हितसंबंध विकले असतील ती पात्र ठरणार नाही। या तरतुदीनुसार दोन उमेदवारांचा अर्ज बाद करण्यात आला।